हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या EMPSC कट्टा स्पर्धाग्राम या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती जॉग्रफी या विषयाची अतिशय महत्त्वाच्या सब्जेक्टची राज्यसेवा मुख्यसाठी आणि बाकीच्या सब्जेक्टसाठी इव्हन राज्यसेवा प्रिलिम्ससाठी एक सिरीज सुरू केलेली आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण जॉग्रफीचं सिलेबसचं ओरिएंटेशन बघितलं की जॉग्रफी सिलेबस हा कसा आहे, आयोगाचा सिलेबस कसा, आपल्याला कुठल्या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल, सिलेबसचं स्ट्रक्चर कसं, या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. आय होप की तुम्ही सगळ्यांनी मागचा आपला जो व्हिडिओ आहे युट्यूबचा तो बघितला असावा. तर आज आपण याचा पुढचा जो लेक्चर आहे, पुढचा व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये आपण जॉग्रफीसाठी लागणारी महत्त्वाची पुस्तके कुठली, ती पुस्तके आपण कसे वाचावे, PYQ कुठले कुठले एक्झामला येतात, PYQ सॉल्व्ह करण्याचा आपला अप्रोच कसा असावा, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा. राईट, सो लेट गेट स्टार्टेड गाईज. ओके, तो आज आपण बघूयात की मी प्रोफेसर अरुण तुपे, तुम्हाला सगळ्यांना माझा परिचय भेटलाच असेल. मी एका नामांकित विद्यापीठामध्ये जॉग्रफी अँड एन्व्हायरमेंटचा प्रोफेसर म्हणून काम करतो. इव्हन माझा मागचा UPSCचा एक्सपिरियन्स जवळपास 6 ते 7 वर्षाचा एक्सपिरियन्स, त्याच्यामध्ये माझे UPSCचे मल्टिपल मुख्य परीक्षेचे अटेम्प्ट असो किंवा अलाइड सर्व्हिसेसचा इंटरव्ह्यू असो विथ जॉग्रफी ऑप्शनल सब्जेक्ट. तर माझा अनुभव असा सांगतो, माझा UPSC मधला एक्सपिरियन्स मागच्या मल्टिपल मेन्सचा आणि अलाइड सर्व्हिसेस इंटरव्ह्यूचा असा सांगतो की तुम्हाला जर या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात मित्रांनो. नंबर 1, तुम्हाला SA या सब्जेक्टमध्ये खूप चांगले मार्क्स स्कोर करावे लागेल. त्याच्यानंतर जो GS पेपर 4चा पेपर आहे, पेपर, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगला स्कोर करावा लागेल, मोर दॅन 120 स्कोर करावा लागेल. आणि तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका वैकल्पिक विषयामध्ये तुम्हाला जवळपास मिनिमम 270-280 स्कोर येणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येईल किंवा तुमचं एक चांगलं पोस्टमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. राईट, सो मित्रांनो, आजच्या लेक्चरमधलं आपण बघणार आहोत की जॉग्रफी विषयासाठी लागणारे महत्त्वाचे पुस्तके. बघा, आपण काय करतो की खूप स्टँडर्ड बुक्स वाचण्याचा प्रयत्न करतो की चला आपण हे मटेरियल वाचू किंवा ते मटेरियल वाचू. मल्टिपल गोष्टी आपण वाचत असतो आणि मित्रांनो, जेव्हा आपण मल्टिपल गोष्टी वाचतो ना, तेव्हा आपल्या मेंदूला पण कन्फ्युजन होतं. आपल्याला ऍक्च्युअल एक्झाममध्ये रिकॉलिंगला प्रॉब्लेम येतो किंवा एखादी कॉन्सेप्ट आपण जर शिकत असो किंवा एखादा फॅक्ट आपण त्याच्यासोबत डील करत असू, तर तो फॅक्ट्स डिकोड करण्यासाठी, ती कॉन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित अंडरस्टँड करण्यासाठी किंवा त्याचा वापर एक्झाममध्ये करण्यासाठी आपल्याला कन्फ्युजन होतं. याच्यासाठी माझं एक प्रामाणिक मत असेल तुम्हाला सगळ्यांना की कुठलाही विषय असू दे, तो इतिहास असू दे, तो जॉग्रफी असू दे, तो पॉलिटी असू दे किंवा इतर कुठलाही विषय असू दे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपल्याला NCERT किंवा स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे. NCERT किंवा स्टेट बोर्डचं पुस्तकं हे आपल्यासाठी एक काय, एक बेस तयार करतं, एक फाउंडेशन तयार करतं. जोपर्यंत तुमचं फाउंडेशनच तयार नसेल तोपर्यंत तुमची बिल्डिंग बनणारच नाही. आणि इव्हन जर बिल्डिंग बनली, कदाचित भूकंप आला उद्या, एखादा अचानक बॉम्ब पडला की चला MPSCने किंवा मुख्य परीक्षेमध्ये एकदम बेसिक लेवलचे क्वेश्चन विचारले, मग आपल्याला काय होतं, अरे आपल्याला हाय लेवलचं तर माहिती आहे पण बेसिकमध्ये आपण काय होतो, फेल होतो किंवा बेसिक प्रश्न आपल्याला सॉल्व्ह होत नाही, मार्क्स आपले निगेटिव्ह मध्ये जातात. राईट, तर यासाठी आपल्याला भूगोलासाठी सगळ्यात महत्त्वाची सुरुवात कुठून करायची आहे, बेसिक पासून. आपण लेवल 1 पासून सुरुवात करू. लेवल 1 ला आपल्याला काय करायचं आहे, लेवल 1 ला आपण स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचू. राईट, सगळ्यात महत्त्वाचे प्री रिक्विजिट काय, स्टेट बोर्डच्या पुस्तकाचे 6 to 12 बुक्स वाचणे अतिशय महत्त्वाचे. एकदा लेवल 1 तुमची झाली की नंतर तुम्ही काय करा, लेवल 2 ला जा, एक थोडे हाय लेवलचे पुस्तकं वाचा. तेही मी तुम्हाला पुढच्या सिरीजमध्ये सांगेल की आपल्या हाय लेवलचे कुठले पुस्तकं गरजेचे आहे जॉग्रफीसाठी किंवा जॉग्रफी पूर्व परीक्षेसाठी किंवा जॉग्रफीच्या मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे GS पेपर 1 मध्ये दिसतो आणि इव्हन त्याचा हायलाइट आपल्या GS पेपर 3 मध्ये पण दिसतं. राईट, एन्व्हायरमेंटच्या फॉर्ममध्ये, ॲग्रिकल्चरच्या फॉर्ममध्ये किंवा डिझास्टर मॅनेजमेंटच्या फॉर्ममध्ये. आणि इव्हन ऑप्शनलसाठी कुठले पुस्तके वाचायचे हे आपण नेक्स्ट सिरीजमध्ये डिस्कस करू. राईट, तर तुर्तास आता बघा, आपल्या सगळ्यात महत्त्वाचे प्रिलिमसाठी कुठले महत्त्वाचे पुस्तकं आहेत. 6वीचं भूगोलाचं पुस्तक अतिशय महत्त्वाचं. बघा, भूगोलामध्ये लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड, अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती या बेसिक कॉन्सेप्ट आहे. बऱ्याच लोकांना यातला डिफरन्स माहित नाही की अक्षवृत्ती रेखावृत्ती म्हणजे काय. ठीक आहे, अक्षवृत्ती रेखावृत्तीची कॉन्सेप्ट माहित असली, पण त्याचा यूज कशासाठी होतो, अक्षवृत्ती कशासाठी वापरल्या जातात, राईट, रेखावृत्तीचा वापर कशासाठी होतो, मग आपण टाइम कशाने मेजर करतो, आपण लोकेशन कशाने मेजर करतो, या सगळ्या बेसिक गोष्टी मित्रांनो तुम्हाला कशात दिसेल, 6th स्टँडर्डच्या NCERTच्या पुस्तकामध्ये दिसेल. त्याचं टायटल बघा, द अर्थ अवर हॅबिटॅट. सो याच्यामध्ये आपण काय डिस्कस करणार आहे, जे आपलं पृथ्वी आहे, आपली हॅबिटॅट आहे, याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सो सगळ्यात महत्त्वाचं बुक तुमच्यासाठी कुठलं आहे, सुरू होतं 6th स्टँडर्ड पासून.
तर आपण क्रोनॉलॉजिकली जाऊ. 6 स्टँडर्ड झालं. 7 स्टँडर्ड आपले पर्यावरण, अवर एन्व्हायरमेंट. याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचा जो आस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये बायोटिक ए बायोटिक कंपोनंट मधले जे इंटरॅक्शन होते, ते इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड ए बायोटिक कंपोनंट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला भेटतील. तर हे पण अतिशय महत्वाचं पुस्तक आहे तुमच्या पूर्व परीक्षेसाठी, तुमच्या मुख्य परीक्षेसाठी, राईट. आणि माझं तर असं मत आहे की मुख्य परीक्षा जी असेल डिस्क्रिप्टिव्ह पेपर, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा कंटेंट एकदम सोप्या भाषेमध्ये बेसिक कंटेंट जर तुम्हाला कुठं पाहिजे असेल तो तुम्हाला स्टेट बोर्डच्या किंवा एनसीईआरटीच्या बुक्समधून भेटणार आहे, राईट. तर हे पुस्तक वाचणं खूप महत्वाचं आहे. तुमची जी लँग्वेज आहे, तुम्हाला लिहिण्यासाठी डिस्क्रिप्टिव्ह साठी जी लँग्वेज लागते, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन कसं लिहायचं, त्याची बॉडी कशी लिहायची, कन्क्लुजन कसं लिहायचं, ही लँग्वेज मित्रांनो तुम्हाला स्टेट बोर्डच्या किंवा एनसीईआरटीच्या ज्या बेसिक बुक्स आहे तिथनं भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही बाकीच्या गोष्टी करण्याची अजिबात गरज नाही. जेव्हा आपल्या या स्पर्धाग्राम प्लॅटफॉर्मवरती आपलं आन्सर रायटिंग मॉडेल सुरू होईल किंवा ऑप्शनलचं मॉडेल सुरू होईल, तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक समजतील की आन्सर रायटिंग हे काही रॉकेट सायन्स नाहीये की चला आपल्याला आन्सर रायटिंग म्हणजे काय, खूप भीती वाटते बऱ्याच लोकांना. असं काहीही नाहीये. जर तुम्हाला बेसिक कमांड असेल तुमच्या एनसीईआरटीच्या पुस्तकावरती, तुमची बेसिक कमांड असेल तुमच्या भूगोलाच्या बेसिक स्टेट बोर्डच्या पुस्तकावरती, तो आन्सर रायटिंग तुमच्यासाठी हे अतिशय सोपं होऊन जाणार आहे, राईट. तर तुम्ही व्हिडिओ हा आपला फक्त शेवटपर्यंत बघत जा, कुठलाही व्हिडिओ स्किप नका करू, राईट. ठीक आहे. पुढचं पुस्तक बघा. पुढचं पुस्तक आपलं 8वीचं आहे, संसाधने आणि विकास. याच्यामध्ये बघा रिसोर्सेस आणि डेव्हलपमेंट. लास्ट लेक्चरमध्ये मित्रांनो आपण काय बघितलं होतं की जॉग्राफीचा सिलेबस आपण डिकोड केला होता आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की जॉग्राफी इज अ ब्लेंड ऑफ ऑल अदर डिसिप्लिन, राईट. त्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही फिजिकल जॉग्राफी शिकत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्युमन, मानवी जॉग्राफी, मानवी भूगोल शिकण्यात काही लॉजिक नाहीये. अगोदर आपण प्राकृतिक भूगोल शिकू की पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, राईट. पृथ्वीची उत्पत्ती झाली, त्याच्यानंतर मग माउंटेन्स कसे बनले, प्लेन्स कसे बनले, नद्या कशा तयार झाल्या, या सगळ्या गोष्टी बघू. याच्यानंतर आपला सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो आणि त्यातही एक बघा, त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोलामध्ये आपण रॉक्स कसे तयार झाले. आता तुम्ही जर रिसोर्सेस बघितले ना, तर मेजॉरिटी ऑफ जे वर्ल्डचे रिसोर्सेस आहे हे आपल्याला डिफरंट टाईपच्या खडकामध्ये दिसतात, रॉक्समध्ये आपल्याला दिसतात. मग ते कोल असू द्या किंवा पेट्रोलियम किंवा ऑइल रिसोर्सेस असू द्या, राईट. तर ह्या पुस्तकामध्ये आपल्याला ते रिसोर्सेस कसे तयार होतात, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आणि त्याचं वेगवेगळं डेव्हलपमेंट कसं झालं हे आपल्याला ह्या पुस्तकामध्ये दिसेल. अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. याच्यातून आपल्याला प्रिलिम्सला 1 किंवा 2 क्वेश्चन नक्की दिसतील. इव्हन तुम्ही पीवायक्यू डिकोड करा, तुम्ही यूपीएससीचे पीवायक्यू बघा किंवा एमपीएससीचे पीवायक्यू बघा, राईट. नेक्स्ट पुस्तक बघा, 9 स्टँडर्डचं पुस्तक आपल्याला दिसेल. त्याच्यामध्ये समकालीन भारत 1 कंटेम्पररी इंडिया 1 आणि 10चं बघा समकालीन भारत 2 कंटेम्पररी इंडिया 2. हे पण अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. बऱ्याचशा गोष्टी स्टेट बोर्डमध्ये किंवा एनसीईआरटी मध्ये काय होतात, रिपीट होतात. म्हणजे 6 स्टँडर्डचं कंटेंट तुम्हाला 7 स्टँडर्ड मध्ये दिसेल, 6, 7, 8 स्टँडर्ड, 9 स्टँडर्डचं कंटेंट हे रिपीट झालेलं दिसेल. फक्त तिथं थोड्याशा कॉन्सेप्ट काय होतात, ऍडव्हान्स लेवलला कॉन्सेप्ट जातात. तो कंटेम्पररी 1 आणि कंटेम्पररी 2 मध्ये आपण इंडियाचे सगळे प्रॉस्पेक्ट्स बघणार आहोत. भारतामध्ये त्याचे फिजिकल ऍस्पेक्ट्स कसे, त्याचे ह्युमन ऍस्पेक्ट्स कसे किंवा बाकीच्या गोष्टी ह्या आपल्याला याच्यामध्ये दिसेल, राईट. पुढचं पुस्तक बघा जे अतिशय महत्वाचं आहे. कशासाठी? पूर्व परीक्षेसाठी, इव्हन मुख्य परीक्षेसाठी. जेव्हा आपण पीवायक्यू आता पुढे डिस्कस करू या व्हिडिओमध्ये, तुमच्या लक्षात येईल की बरेचसे पीवायक्यू हे डायरेक्टली या पुस्तकामधून आलेले आपल्याला दिसतात, राईट. ठीक आहे. तर बघा पुस्तक प्राकृतिक भूगोलाची मूळ तत्वे, दी फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी. अगेन बघा प्राकृतिक भूगोल लास्टच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं की प्राकृतिक भूगोल म्हणजे काय, फिजिकल जॉग्राफी म्हणजे काय, राईट. ओके. आणि त्याच्यानंतर बघा पुढचा पार्ट इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट. म्हणजे याचा अर्थ काय की पहिला पार्ट जो आहे हा जनरली कशाशी डील करतो, वर्ल्ड ऑफ फिजिकल ऍस्पेक्टशी डील करतो, जगाचा प्राकृतिक भूगोल. आणि दुसरा जो पुस्तक आहे, दुसरा पार्ट जो आहे 11 स्टँडर्डचा, हा इंडिया स्पेसिफिक आहे. कशा स्पेसिफिक आहे? इंडिया स्पेसिफिक आहे. म्हणजे काय, इंडियाचा जर अभ्यास करायचा असेल, फिजिकल ऍस्पेक्ट आणि ह्युमन ऍस्पेक्ट जर तुम्हाला स्टडी करायचं असेल, तर फर्स्ट तुम्हाला काय गरजेचं आहे करणं, वर्ल्ड फिजिकल ऍस्पेक्ट स्टडी करणं गरजेचं आहे किंवा वर्ल्ड ह्युमन ऍस्पेक्ट स्टडी करणं गरजेचं आहे, राईट. ठीक आहे. पुढचं बघा 12वीचं अतिशय महत्वाचं पुस्तक. ते पुस्तक कशाशी संबंधित आहे? मानवी भूगोलाची मूळ तत्वे, भारत, लोक आणि अर्थव्यवस्था. बघा हा जो पार्ट बघितला ना आपण 11चा, हा याचा फोकस आपला कशावरती दिसेल, फिजिकल ऍस्पेक्ट्स वरती दिसेल. कशावरती? फिजिकल ऍस्पेक्ट्स, राईट. फिजिकल ऍस्पेक्ट्स जॉग्राफीचे. आणि याच्यामध्ये मेन फोकस कशावरती दिसतो आपल्याला, ह्युमन ऍस्पेक्ट्स वरती.
ह्युमन आस्पेक्ट्स, मानवी भूगोलावरती, दी फंडामेंटल्स ऑफ ह्युमन जॉग्राफी, इंडिया, पीपल अँड इकॉनॉमी. बघा याच्यामध्ये पण रिसोर्सेस आपण स्टडी करणार आहोत. याच्यामध्ये पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन, जगाचं पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन, इंडियाचं पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन आणि इव्हन जो सेटलमेंट पॅटर्न जगामध्ये दिसतो आणि इंडियामध्ये दिसतो त्याचे पॅरामीटर, त्याचे फॅक्टर्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या पुस्तकामध्ये दिसेल. मित्रांनो, जर याला समराईज करायचं झालं तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे चला मग 6वी पासून 12वी पर्यंत पुस्तके वाचायचे का. ठीक आहे, पण फर्स्ट लेवलला तुम्हाला हे बुक्स वाचणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही मागचे PYQ बघा, प्रिलिमचे PYQ बघा, मुख्य परीक्षेचे आता UPSCचे इव्हन मुख्य परीक्षेचे PYQ बघा. तुम्हाला बरेचसे त्याचे रेफरन्सेस कुठे दिसणार आहे, NCERT किंवा स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये दिसणार आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डचे पुस्तक हे अतिशय सुंदर पुस्तक आहे, जॉग्राफीचे तुम्हाला दिसतील. त्यातला डायग्राम ह्या अतिशय सुंदर आहे. जर तुम्ही प्रॉपर त्याचा अभ्यास केला ना, तुम्हाला ऑप्शनल साठी पण याचं एक फाउंडेशन तयार होऊन जाईल. राईट, ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं अगोदर की जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहे. एसए चांगले मार्क्स येणं, GS4 एथिक्सच्या पेपरमध्ये मार्क्स येणे आणि शेवटी ऑप्शनलमध्ये चांगले मार्क्स येणं. राईट, ठीक आहे. सो तुम्हाला समजलं असेल की आपल्याला कुठले बेसिक पुस्तकं या भूगोलाच्या विषयासाठी गरजेचे आहे. एकदा हे पुस्तकं तुमचे झाले की आपण जे पुढचं जे व्हिडिओ लेक्चर असेल किंवा नेक्स्ट आपण जेव्हा ऍक्च्युअल लेक्चर सिरीज सुरू करू तेव्हा तुम्हाला सांगेल मी की कुठल्या ऍडिशनल गोष्टी आपल्याला वाचायच्या आहेत. मराठी माध्यमातले आणि इंग्लिश मीडियम मधले तुम्ही दोन्ही स्टुडंट काय करू शकता, पहिली आपली जी सुरुवात आहे याच्यापासून करू शकता. राईट, ठीक आहे. सो पुढे बघा, याच्या व्यतिरिक्त आपण थोडंसं विश्लेषण करू की भूगोलामधनं प्रश्न कुठून येतात, कधी कधी कुठले कुठले कोणत्या इयरला कुठले प्रश्न आले, या गोष्टीचं थोडंसं आपण एक विश्लेषण करू. बघा 2018 मध्ये जर आपण बघितलं राज्यसेवेमध्ये जवळपास आपल्याला 12 ते 15 प्रश्न ऑन एन ॲव्हरेज आलेले दिसतात. राईट, याच्यात प्लस मायनस होऊ शकतं. राईट, 3 ते 5 प्रश्न जे पर्यावरणाशी संबंधित आहे. जर तुम्ही थोडंसं याला हे बघितलं ना की आपल्याला जवळपास 17 ते 18 प्रश्न जॉग्राफी अँड अलाइड जो सिलेबस आहे पर्यावरणाचा यातून आलेले दिसतात. याला तुम्ही मल्टिप्लाय 2 करा तर तुमचे मार्क्स बघा, मोर दॅन 35 मार्क्स, अराउंड 40 मार्क्सचं वेटेज हे आउट ऑफ 200 हे कशाला आहे, पूर्व परीक्षेमध्ये जॉग्राफीला आहे. आणि जॉग्राफी हा असा सब्जेक्ट आहे, एकदा समजला तुम्हाला, तुमच्या डोक्यात एकदा पक्के ह्या कॉन्सेप्ट बसल्या, तुम्हाला हा सब्जेक्ट परत वाचण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, फॅक्ट्स वाचावे लागतील. फॅक्ट्स एकदा पाठ केले तेही तुम्हाला इझिली समजून जातील. राईट, ठीक आहे. तर संयुक्त मध्ये पण बघा, संयुक्त कंबाईन मध्ये पण तुम्हाला 10 ते 15 प्रश्नच्या रेंजमध्ये तुम्हाला प्रश्न दिसतील आणि सिमिलर पॅटर्न तुम्हाला ग्रुप सी मध्ये पण दिसणार आहे. राईट, पुढचा ट्रेंड बघा 2018, 19, 20, 21, 22ला पण जवळपास तुम्हाला सेम रेंजमध्ये प्रश्न आलेले दिसतात. 12 ते 15 प्रश्न भूगोलाचे, त्यात मग वर्ल्ड जॉग्राफी असेल, भारताचा भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, या तिन्ही. आता महाराष्ट्राचा भूगोल जो आहे याचं वेटेज आपला कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी मध्ये खूप जास्त दिसतं. राज्यसेवेचा जो फोकस असतो हा जनरली वर्ल्ड जॉग्राफी किंवा इंडियन जॉग्राफीमध्ये आपल्याला दिसेल. त्यातही तुम्ही पॅटर्न बघा, वर्ल्ड फिजिकल जॉग्राफीवरती खूप प्रश्न राज्यसेवा विचारते. राईट, आपण पुढे PYQ डिस्कस करू, तुम्ही लेक्चर फक्त कंटिन्यू बघत चला. ओके, तो हा एक पॅटर्न आहे 2018 ते 25चा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, कुठलाही परीक्षेची तयारी करायची असेल ना तर आपल्या ह्या बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला माहीतच नाही की पेपरमध्ये काय येतं, तुमचं अनालिसिस नाहीये PYQचं पेपरचं, तुमचा अभ्यास करून काही फायदा नाही. यू आर जस्ट गॅदरिंग द नॉलेज. राईट, तर नॉलेजचा कुठेतरी यूज करता आलं पाहिजे. त्या नॉलेजचा यूज आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करता आले पाहिजे. महत्वाचं काय आहे, आपलं सिलेक्शनवर. तुम्हाला नॉलेज गेन करून आपल्याला काही ज्ञानी व्हायचं नाही किंवा कुठे आपल्याला हे करायचं नाही. राईट, आपलं काय एम आहे, आपलं एम आहे की आपलं सिलेक्शन होणं गरजेचं आहे. राईट, आणि त्या दृष्टीनेच अभ्यास करायचा. ओके, पुढचं बघा, जर आपण थोडेसे उपघटक बघितले भूगोलाचे की कुठल्या कुठल्या घटकावरती आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेले आहे, ती राज्यसेवा असो, ग्रुप बी असो, ग्रुप सी असो. महाराष्ट्राचा भूगोल जर बघितलं ना मित्रांनो, हे लेजंड्स आहे. लेजंडचा अर्थ काय की याचं वेटेज, इथं याचं वेटेज आपल्याला कमी दिसेल राज्यसेवेमध्ये. राज्यसेवे पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला महाराष्ट्र भूगोलाचं वेटेज हे कमी दिसेल. 1, 2, 3 प्रश्न असे येतात. राईट, बट कंबाईन मध्ये ग्रुप बी मध्ये आपल्याला खूप जास्त प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावरती आलेले दिसतात. राईट, इव्हन सिमिलरली ग्रुप सी मध्ये पण तोच पॅटर्न आहे. ग्रुप सी मध्ये पण महाराष्ट्राच्या भूगोलाला जास्त वेटेज आयोग देतं. बघा कुठले कुठले प्रश्न, याला आपण संयुक्त परीक्षेचा कणा म्हणतो. खूप जास्त प्रश्न आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावरती येताना दिसतात. महाराष्ट्राच्या भूगोलावरती आपलं काय काय येणार बघा, राजकीय प्रशासकीय रचनावरती प्रश्न येतो. ठीक आहे, नदी प्रणाली जलसिंचनवरती प्रश्न येतो,
त्याच्या व्यतिरिक्त खनिज संपत्ती उद्योगावरती प्रश्न येतो आणि लोकसंख्या, अतिशय महत्वाचा पॉईंट, याच्यावरती आपल्याला प्रश्न आलेले दिसतात. राईट. याच्यामध्ये तुम्ही बघा, आता राज्यसेवेला मी सांगितलं की तुम्हाला 1 ते 2 प्रश्न याच्यावरती येतात. कंबाईनला बघा बऱ्यापैकी प्रश्न आलेले दिसतात. त्याच्या व्यतिरिक्त ग्रुप सी ला खूप जास्त प्रश्न आपल्याला आलेले दिसतात. लोकसंख्यामध्ये ते विचारतात की सेक्स रेशो काय आहे, साक्षरता काय आहे, राईट, तर आणि अर्बनायझेशनचा रेट कसा वाढतो, इवन लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांताच्या स्टेजेस कशा आहे, कुठले कुठले देश त्या संक्रमण सिद्धांताच्या स्टेजेसमध्ये असतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला या आयोगाच्या प्रश्नामध्ये आलेल्या दिसतात लोकसंख्या ह्या टॉपिकवर. राईट. तसंच तुम्ही बघा भारताच्या भूगोलाबद्दल जर तुम्ही बघितलं, भारताच्या भूगोलाचं वेटेज पण राज्यसेवेमध्ये खूप चांगलं आहे. खूप जास्त प्रश्न, एक 5 ते 6 प्रश्न भारताच्या भूगोलामधून येतात. आपण अगोदरच्या स्लाइडमध्ये काय बघितलं की भूगोलामधनं जवळपास एक 15 ते 20 ऑन एन ॲव्हरेज इन्क्लुडिंग एन्व्हायरमेंट असे प्रश्न येतात. राईट. त्यात भारताच्या भूगोलाचे राज्यसेवेला बऱ्यापैकी चांगले प्रश्न आलेले दिसतात. इव्हन कंबाईनला पण खूप चांगले प्रश्न येतात. ग्रुप सी ला कधी कधी येतात किंवा कमी 1 ते 2 ते 3 प्रश्न आपल्याला यातून आलेले दिसणार. ओके. त्यातही वेटेज बघा कुठल्या टॉपिकवरती दिलेलं असतं भारताच्या भूगोलामध्ये. हिमालय, त्याचे पठार, हिमालयाच्या मग रेंजेस सांगा, काराकोरम रेंज कुठे, ग्रेटर हिमालयाची रेंज कुठे, मिडल हिमालय कुठे, हे असे प्रश्न आपल्याला येताना दिसतात. इव्हन हवामान, मान्सूनवरती बघा फेवरेट प्रश्न आहे आयोगाचा की मान्सूनची उत्पत्ती कशी होते, मान्सूनच्या ब्रांचेस कुठल्या, मान्सून कधी येतो, मान्सून परत कधी जातो, परतीचा पाऊस म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला भेटतात. बघा राज्यसेवेमध्ये आपला मॅक्सिमम क्वेश्चन मी सांगितलं ना तुम्हाला की भारताच्या भूगोलावरनं आलेले दिसतात. कंबाईन मध्ये पण आहे ट्रेंड, पण एवढे जास्त नाहीये, किंवा संयुक्त मध्ये हा ट्रेंड जो आहे हा इयर वाईज थोडा व्हॅरी होऊ शकतो. राईट. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघा सॉइल, मृदा आणि नैसर्गिक वनस्पती, मृदा आणि व्हेजिटेशन, नॅचरल व्हेजिटेशन, ह्या दोन याच्यावरनं पण आपल्याला प्रश्न आलेले दिसतात. मग अल्युएल सॉइल कुठे भेटते, मग महाराष्ट्रामध्ये कुठली सॉइल आहे, मग ब्लॅक सॉइल कशी बनली, ब्लॅक सॉइलला कॉटन क्रॉप हे तिथं कसं उगतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे दिसतील. राईट. ठीक आहे. थर्ड बघा जगाचा व प्राकृतिक भूगोल. यातही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यात जास्त प्रश्न कुठे येतात, राज्यसेवेला आलेले आपल्याला दिसतात. त्यातही बघा खगोलशास्त्र व पृथ्वीची रचना, इंटेरियर ऑफ दी अर्थ, अर्थचा ओरिजिन कसा झाला. तुम्ही बघा पीवायक्यू जर बघितले तुम्हाला लॅपलासचा सिद्धांत याच्यावरती प्रश्न आलेले दिसतात. लॅपलासची थेरी, बिग बँग थेरी बद्दल प्रश्न आलेले दिसतात. इमॅन्युअल कॅन्टच्या थेरी बद्दल प्रश्न आलेले दिसतात. राईट. या सेपिडचा जो सिद्धांत आहे याच्यावरती प्रश्न आलेले दिसतात. राईट. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगितलं ना की राज्यसेवेसाठी महत्वाचं कंपोनंट कुठले, 2 कंपोनंट आहे, एक जगाचा भूगोल आणि भारताचा भूगोल. कंबाईनला 1 ते 2 प्रश्न आपल्याला आलेले दिसतात. ग्रुप सी ला पण सेम पॅटर्न आपल्याला दिसेल. राईट. पर्यावरणावरती पण आपल्याला खूप सारे प्रश्न राज्यसेवेमध्ये, कंबाईनला पण 1 ते 2 प्रश्न आलेले दिसतात. राईट. तर तुम्हाला एक अनालिसिस समजलं की भूगोलाचा अभ्यास करताना आपल्याला कुठल्या टॉपिकवरती जास्त फोकस करायचा आहे, आणि याच्यासाठी तुम्हाला पीवायक्यू करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि पीवायक्यू मध्ये पण आपण कुठला अप्रोच यूज करणार आहोत, रिव्हर्स इंजिनिअरिंग अप्रोच. रिव्हर्स इंजिनिअरिंग अप्रोच म्हणजे काय, एखादा प्रश्न आलाय पीवायक्यू मध्ये आणि ऑप्शन दिसला, तोच ऑप्शन घ्यायचा, त्यातले रिलेटेड कॉन्सेप्ट जाऊन काय करायचे, परत जाऊन आपल्या पुस्तकामधनं किंवा नोट्समधनं किंवा लेक्चरमधनं बघायचे. याला आपण काय म्हणतो, रिव्हर्स इंजिनिअरिंग अप्रोच. आणि अशाने त्या गोष्टी आपल्या पटकन डोक्यामध्ये बसतात, आणि एकदा भूगोल डोक्यामध्ये बसला की परत भूगोल करण्याची गरज नाही. राईट. ठीक आहे. पुढे बघा, पुढे जर आपण हे बघितलं की अजून याच्यामध्ये कुठले कुठले प्रायोरिटी टॉपिक आहे, तर त्याच्यामध्ये बघा महाराष्ट्राचा नकाशा व जिल्हे, ह्याच्यामधनं पण आपला प्रायोरिटी टॉपिक जो 5वीची इयत्ता 5वीचं पुस्तक आहे, 4थीचं पुस्तक, 5वीच्या पुस्तकामधनं बघा पृथ्वी आणि सजीव सृष्टीमधनं पण आपल्याला प्रश्न आलेले दिसतात. 6वीच्या याच्यामधनं पृथ्वीची हालचाल, वारे, याच्यामधनं पण आपल्याला बरेचसे प्रश्न, वाऱ्याचे प्रकार काय, स्थानिक व जागतिक वारे कुठले, लोकल विंड्स ज्याला आपण म्हणतो. भारतामध्ये बघा उत्तरेला लू नावाचा एक लोकल विंड येतो, त्याच्यावरती राज्यसेवेने प्रश्न विचारलेला आहे. इव्हन कंबाईन मध्ये पण प्रश्न आलेले आहे. राईट. याच्या व्यतिरिक्त बघा भरती, ओटी, वारे व सूर्य, याच्यावरती प्रश्न, भरती ओटी कसे येतात, ज्याला आपण टाइड्स म्हणतो, हाय टाइड, लो टाइड, नीप टाइड, हे टाइड्स कसे बनतात. त्याच्यामध्ये बघा मान्सूनची निर्मिती व सागर प्रवाह, याच्यासाठी पीवायक्यू करा. पीवायक्यू केले आपला टॉपिक लक्षात येतात की अरे आयोग कुठल्या टॉपिकवरती प्रश्न आपल्याला जास्त विचारतोय. ओके. पुढे बघा अंतर्गत हालचाली आणि भूरूपे. पृथ्वीच्या आतमध्ये जे हालचाली होतात कंटिन्युअस,
त्या हालचाली आणि त्याच्यामधून तयार होणारे भूरूप आहे. म्हणजे काय होणार, भूकंप येणार, ज्वालामुखी होणार, राईट, अर्थक्वेक ज्याला आपण म्हणतो, व्होल्कॅनोज, वेगवेगळ्या टाईपचे व्होल्कॅनोज आपल्याला दिसतात, राईट. तुम्ही जर मेडिटेरियन सी मध्ये गेला, मेडिटेरियन समुद्रामध्ये, तुम्हाला तिथं माउंट स्ट्रॉम्बोली नावाचा एक व्होल्कॅनो दिसेल, राईट. आणि तो जेव्हा इरप्ट होतो तर असा एक फायर लाईक फेनॉमेना तिथं आपल्याला दिसतो, म्हणून त्याला लाईट हाऊस ऑफ द मेडिटेरियन सी असे म्हणतो आपण, राईट. आणि हे पण आपल्याला पुस्तकामध्ये दिसेल, जर तुम्ही स्टेट बोर्डचे किंवा एनसीआरटीचे पुस्तकं वाचले ना, तुम्हाला ही टर्म तिथं दिसेल. आणि हा पण प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे. ओके, पुढे बघा, भारत ब्राझील तुलना, यातही आपल्याला बरेचसे प्रश्न, नद्या, हवामान, त्याचं कंपॅरिझन यातून आलेले दिसेल. प्राकृतिक भूगोल 11वीचा, याच्यामध्ये राज्यसेवेसाठी अत्यंत हे महत्वाचे घटक आहे, फिजिकल आस्पेक्ट्स आणि मानवी भूगोल आणि लोकसंख्या, हे दोन्ही घटक. तर सांगण्याचं तात्पर्य असं मित्रांनो, की तुम्हाला स्टेट बोर्डचे पुस्तकं आणि एनसीआरटी याच्यावरती जर कमांड आली 6 to 12 ऍटलिस्ट, आणि ज्या लोकांना वाचायचं नाही तर ऍटलिस्ट त्यांनी 8 to 12 तरी वाचा, जेणेकरून काय होईल, तुमचं बेसिक फाउंडेशन जे आहे जॉग्रफीच्या टर्मिनॉलॉजीज, ज्या कॉन्सेप्च्युअल टर्मिनॉलॉजीज आहे, त्याच्यावरती तुम्हाला एक खूप चांगली अंडरस्टँडिंग येईल. आणि अंडरस्टँडिंग एकदा आली की आपले प्रिलिमचे प्रश्न पण सॉल्व्ह होतात आणि आपले मुख्य परीक्षेचे पण प्रश्न सॉल्व्ह होतात, राईट. ठीक आहे, पुढे बघा, अजून थोडंसं जर विचारलेला सारांश जर बघायचा झाला प्रश्नांचा, तर नदी प्रणालीवरती खूप प्रश्न विचारले बघा. नदी प्रणाली कुठली, वर्धा, वैनगंगा नद्यांचा एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात, राईट. ठीक आहे, तर असे प्रश्न तुम्हाला संयुक्त परीक्षेमध्ये दिसणार, जे वन लाईनर प्रश्न असतात. याचा रेफरन्स आपला इयत्ता 9वीचं जे पुस्तक आहे, भूगोल प्रक्रांती नदी प्रणाली, त्याच्यामध्ये त्याचा रेफरन्स दिसेल. इव्हन पुढे जर बघितलं तुम्ही, प्राकृतिक रचना, महाराष्ट्रातील खालील शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा, याचा रेफरन्स हा पण राज्यसेवेला प्रश्न आलेला आहे. याचा रेफरन्स आपल्याला 9वी किंवा 10वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला याचा रेफरन्स दिसतो, राईट. ठीक आहे, पुढचं बघा, खगोलशास्त्र, पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्याच्या दिशेत होणाऱ्या बदलाला काय म्हणतात, हा पण प्रश्न येऊन गेलाय. हा राज्यसेवा 2021 ला प्रश्न. याचा रेफरन्स आपल्याला कुठे भेटेल, इयत्ता 7वीचं पुस्तक वारे, त्यात एक कोरिओलिस नावाचा एक फोर्स आहे, कोरिओलिस फोर्स कॉन्सेप्ट, की त्याचा इफेक्ट होतो वाऱ्यावरती, वाऱ्याच्या मुवमेंटवरती, नॉर्थ हेमिस्फिअर आणि सदर्न हेमिस्फिअर मध्ये, त्याचा रेफरन्स आपल्याला इथे भेटतो. याच्या व्यतिरिक्त लोकसंख्या, लोकसंख्येवरती बघा कुठला प्रश्न आलेला आहे, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे. प्रश्न आला संयुक्त 2021 ला, आणि प्रश्न कुठून आला बघा, 12वीचं पुस्तक आहे हे मानवी भूगोलाशी संबंधित आहे, आणि त्यातही त्याचा फोकस कशावरती जास्त, लोकसंख्या आणि याच्यामध्ये आर्थिक ज्या रिसोर्सेस आहे त्याच्यावरती त्याचा फोकस. ओके, पुढचं बघा, पृथ्वीचे अंतरंगावरती पण प्रश्न आला आहे. अंतरंग बघा, शिलावरण, प्रावरण, गाभा यातील विलगता, ज्याला डिस्कंटिन्युटी कॉन्सेप्ट आपण म्हणतो, मोह डिस्कंटिन्युटी असो, गुटेनबर्ग डिस्कंटिन्युटी असो, यातही प्रश्न ते पेरिंगच्या फॉर्ममध्ये आपला आयोग विचारतो की मोह डिस्कंटिन्युटी कशामध्ये, गुटेनबर्ग डिस्कंटिन्युटी कशामध्ये, कोनराड डिस्कंटिन्युटी कुठल्या कुठल्या लेअरमध्ये आपल्याला दिसते. याचा रेफरन्स बघा, राज्यसेवेला आलेला हा प्रश्न पण. याचा रेफरन्स आपल्याला इयत्ता 8वीचं जे पुस्तक आहे पृथ्वीचे अंतरंग, त्याच्यामध्ये दिसेल. आणि हवामान जो आहे, हवामान याच्यामध्ये पण आंबोली जे प्लेस आहे, वेटेस्ट प्लेस इन महाराष्ट्र, त्याच्यावरती आपला प्रश्न आलेला दिसतो संयुक्त परीक्षेला, इयत्ता 9वीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये याचा रेफरन्स दिसेल. बघा, मी तुम्हाला का सांगतोय वारंवार की तुम्ही एनसीआरटी किंवा स्टेट बोर्डचे जे 6 to 12 स्टँडर्डचे पुस्तकं आहे ते प्रथमतः वाचणं अतिशय गरजेचं आहे. ते जर वाचलं तर तुमचे हे जे PYQ मी तुम्हाला रेफरन्सेस सांगितले, हे ऑटोमॅटिक तुम्हाला लक्षात येईल की अरे हे प्रश्न कुठून आले, हे प्रश्न आले एनसीआरटी मधून, हे प्रश्न कुठून आले, हे प्रश्न आले स्टेट बोर्डामधून, राईट. तर तुम्हाला हे वाचणं गरजेचं आहे बाकीचे पुस्तकं वाचण्यापेक्षा, राईट. तर आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं ते कशाबद्दल होतं की कुठले कुठले पुस्तकं गरजेचे आहे, कुठले बुक्स पाहिजे आपल्याला भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी, त्याचा ट्रेंड काय, त्याचा पॅटर्न काय, प्रश्न कुठल्या कुठल्या टॉपिकवरनं आलेले आहेत. आता आपण काय करू, काही PYQ डिस्कस करू. PYQ एक आलेला आहे प्रिव्हियस इयर राज्यसेवेला, तर हा जोड्याजोडाचा PYQ होता, मॅच दी फॉलोइंग. त्याच्यामध्ये बघा, पहिला सेफिडचा सिद्धांत, विद्युत चुंबकीय सिद्धांत, तेजोमय सिद्धांत आणि जोडतारा सिद्धांत याच्याबद्दल त्यांनी विचारलं, आणि स्तंभ 2 मध्ये त्याचे रेफरन्सेस दिले की हे सिद्धांत कोणी मांडले. इंग्लिशमध्ये आपण वाचू इंग्लिशवाल्यांसाठी, सेफिड थेरी गिवन बाय होम, देन इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी गिवन बाय होम, नेबुलर थेरी अँड बायनरी थेरी. बघा, तुम्ही जेव्हा एनसीआरटी वाचताना 11वीचे एनसीआरटी वाचा, आता दुसऱ्याच टॉपिकमध्ये तुम्हाला दिसेल हे, राईट. दुसरा जो टॉपिक आपण एनसीआरटीचा वाचतो 11वीच्या पुस्तकाचा,
किंवा स्टेट बोर्डचं पण बुक वाचा 11वीचं फिजिकल जॉग्राफीचं, त्यात तुम्हाला याचे रेफरन्स दिसतील. हा एनसीईआरटी ह्या गोष्टी कव्हर नाही करत. सेपिटचे सिद्धांत एनसीईआरटी कदाचित याचा रेफरन्स दिसणार नाही. इव्हन इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी पण तुम्हाला डायरेक्टली दिसणार नाही. बट नेबुलर हायपोथेसिस इज डायरेक्टली गिव्हन इन द स्टेट बोर्ड. इट इज डायरेक्टली गिव्हन इन द एनसीईआरटी. राईट. जर तुम्हाला नेबुलर हायपोथेसिस माहित असेल, हे कोणी दिलंय, लॅपलासने दिलंय, तर बऱ्यापैकी तुमचा प्रश्न सॉल्व्ह होतो. इथंच सॉल्व्ह होतो बघा. सीचा ऑप्शन काय 1 आहे. सीचं काय 1 आहे, म्हणजे ऑप्शन 1 इज राईट. बाकी बघण्याची गरज नाही. हा झाला परीक्षेमध्ये प्रश्न सॉल्व्ह करण्याचा अप्रोच. एक गोष्ट माहित आहे तुम्हाला आन्सर आलं. बट रिव्हर्स इंजिनिअरिंग अप्रोच काय सांगतो की आपल्याला पीवायक्यू सॉल्व्ह करताना फक्त उत्तर येणं महत्वाचं नाही, त्यात दिलेले ऑप्शनचा आपण अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे. आपण बघूयात बघा सेपिडची थेरी काय सांगते. सेपिड सिद्धांतानुसार काय, सौरमालेची निर्मिती कशामुळे झाली, एका सेपिड प्रकाराच्या ताऱ्यामुळे झाली. एक तारा होता, त्याचा प्रभाव तो सूर्याजवळून गेला आणि त्याच्या प्रभावामुळे, त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे काय झालं, सूर्याचं बरंचसं मटेरियल बाहेर खेचलं गेलं आणि बाहेर आल्यामुळे तेच मटेरियल सूर्याच्या भोवती फिरायला लागलं आणि त्याच्यामधनंच आपली प्लॅनेटरी सिस्टम बनली, असं तो सिद्धांत सांगतो. आता हे खरं आहे का हे माहित नाही, याचे बरेचसे क्रिटिसिझम्स पण आहे, त्यामुळे ते हायपोथेसिस आहे, त्यामुळे तो एक सिद्धांत आहे. पुढचा सिद्धांत बघा, एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी पण काय सांगते, विद्युत चुंबकीय सिद्धांतानुसार काय की सौर मालेची निर्मिती ही केवळ गुरुत्वाकर्षणामुळे नाही तर चुंबकीय आणि विद्युत शक्तीमुळे झाली. हा सिद्धांत सांगतो की आपली जी सोलर सिस्टम आहे, सौरमाला आहे, ही फक्त ग्रॅव्हिटेशनमुळे बनली नाही, बट ही कशामुळे बनली, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेसचं फोर्सेस पण काय रिस्पॉन्सिबल आहे. ओके, तर ह्या पण गोष्टी आपल्या इथं शिकायच्या. हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस हा कदाचित सायन्समध्ये पण प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, किंवा त्याचा रेफरन्स एखाद्या क्वेश्चन मध्ये येऊ शकतो. पुढे बघा, एक बायनरी थेरी, द्वैत तारा सिद्धांतानुसार काय होतं, सूर्य पूर्वी 2 ताऱ्याच्या प्रणालीचा भाग होता. हा सिद्धांत काय सांगतो की आपला जो सन आहे, सूर्य, हा 2 ताऱ्यापासून त्याचा भाग होता. राईट. आणि त्यातला एक तारा नष्ट झाला आणि दुसऱ्या ताऱ्याचा काय झाला, नष्ट झालेला तारा त्या दुसऱ्या ताऱ्याच्या भोवती फिरायला लागला आणि अशी आपली एक सोलार सिस्टम तयार झाली. ओके. आणि हा अतिशय महत्वाचा कुठला, नेबुलर हायपोथेसिस. हा काय सांगतो, एक गॅसेस नेबुला होता, हॉट मॉल्टन गॅसेस नेबुला, आणि हा नेबुला काय झाला, ऑटोमॅटिक फिरायला लागला, एका ऍक्सिसच्या भोवती तो फिरायला लागला. आणि कुठलीही गोष्ट जेव्हा फिरते ना, तेव्हा त्याच्यावरती सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट करतात, आणि ऍक्ट केल्यामुळे तो नेबुला हळूहळू काय झाला, सॉलिडिफाय होत गेला. सॉलिडिफाय होत गेला, कोरचं मटेरियल पासून प्रोटोसन बनला आणि त्याच्या आजूबाजूचे जे मटेरियल आहे त्याच्यापासून 9 रिंग्स बनल्या अकॉर्डिंग टू नेबुलर हायपोथेसिस. आता ह्या 9 रिंग का बनल्या आपण ऍक्च्युअल लेक्चरमध्ये बघू की ह्या हायपोथेसिसचे क्रिटिसिझम कुठले, की 9च रिंग का बनल्या, 2ही बनू शकतात, 3ही बनू शकतात. राईट. तर आपण हे ऍक्च्युअल लेक्चरमध्ये तुम्हाला खूप मजेदार गोष्टी सांगेल मी ह्या थेरी बद्दल. ही थेरी ऍक्च्युअलमध्ये काय सांगते, बिग बँगची इव्होल्युशन कशी झाली, बिग बँग थेरी कशी बनली, त्या बिग बँगने लॅपलासचा रेफरन्स कसा घेतला, हे ऍक्च्युअल लेक्चर सिरीजमध्ये आपण बघणार आहोत. ओके, ठीक आहे. तर याचं उत्तर तुम्हाला कळलं असेल. तुम्हाला एक अप्रोच बघा, मी तुम्हाला इथं अप्रोच सांगतोय की फक्त पीवायक्यू वाचायचे नाही किंवा त्याचं उत्तर नाही द्यायचं, तर पीवायक्यूला डिकोड करायचं, रिव्हर्स इंजिनिअरिंग अप्रोच यूज करायचा, आणि जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये किंवा तुमची जी पीवायक्यू सॉल्व्ह करण्याची टेक्निक्स आहे ही चांगली इम्प्रूव्ह होईल. पुढचा एक प्रश्न बघू आपण की भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण काय. ठीक आहे, बऱ्याच लोकांना मराठीत कन्फ्युजन असेल, टेक्निकल गोष्टी आहे, इंग्लिशमध्ये वाचा की विंटर रेनफॉल रिसिव्ड बाय द मेडिटेरेनियन रिजन इज द रिझल्ट ऑफ. आत्ताच मी तुम्हाला बोललो होतो मेडिटेरियन रिजन बद्दल, ह्या कशाचा रिझल्ट आहे बघा. मेडिटेरियन रिजन जेव्हा आपण शिकू ना, ही वर्ल्ड क्लायमॅटिक रिजन्समध्ये सुरुवातीला इक्वेटोरियल रिजन असतो, मॉन्सून, मग सॅव्हाना टाईप ऑफ रिजन, डेझर्ट टाईप ऑफ रिजन, मेडिटेरियन, हे सगळ्या टाईपचे, स्टेपी टाईप ऑफ रिजन, वरती लॉरेन्शियन, चायना टाईप, इकडे ब्रिटिश टाईप, हे सगळे रिजन जेव्हा आपण शिकू तेव्हा आपल्याला कळेल की मेडिटेरियनची स्पेशालिटी काय. मेडिटेरियन रिजनमध्ये विंटरमध्ये पाऊस पडतो. विंटरमध्ये आपल्याकडे कसं समरमध्ये जनरली खूप चांगला पाऊस पडतो, साऊथ वेस्ट मॉन्सून खूप जास्त पाऊस घेऊन येतो, आणि विंटरमध्ये कमी प्रमाणात पाऊस पडतो. काही ठिकाणी ईस्टर्न कोस्टला वगैरे पाऊस आपल्याकडे पडतो. राईट. तर विंटरमध्ये का पाऊस पडतो हा प्रश्न विचारला, तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग अप्रोच यूज करणार ना, तुमचं काम काय आहे की जायचं नोट्समध्ये मेडिटेरियन रिजन बद्दल स्टडी करायचं, त्या रिजनचे स्पेसिफिकेशन काय. मग विटिकल्चर इज व्हेरी फेमस इन मेडिटेरियन रिजन. वाईन मेकिंग कल्चर जे आहे, विटिकल्चर, विनयार्ड्स, सिट्रस फार्मिंग, हे खूप फेमस आहे मेडिटेरियन रिजनमध्ये. मग याचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त तिथं विंटर रेनफॉल का होतो याच्याही कॉन्सेप्ट शिकायच्या आहे. मग कॉन्सेप्ट कुठले असेल तुमची, रेनफॉलची कॉन्सेप्ट असेल की रेनफॉल होतो का, त्याचे रिझन्स काय,
मग डिफरन्शियल हिटिंग होते का, टेम्परेचरमध्ये बदलाव होतो का, प्रेशरमध्ये बदलाव होतो का, हाय प्रेशर लो प्रेशर तयार होतं का, तर ह्या गोष्टी तुम्हाला तिथे बघायचं आहे. बघा ऑप्शन याचं काय आहे, शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट. सेकंड बघा लो प्रेशर बेल्ट. मी तुम्हाला सांगितलं ना की प्रेशर बेल्टमध्ये जेव्हा चेंजेस होतात, हाय प्रेशर लो प्रेशर, टेम्परेचर हाय असेल प्रेशर लो असेल, टेम्परेचर लो असेल प्रेशर हाय असेल, तर ह्या गोष्टीमुळे जनरली काय होतं, पावसामध्ये बदलाव होतात. सो विंटर रेनफॉल येण्याचं मेन कारण काय, तिथं मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर इज सेकंड, लो प्रेशर बेल्ट ऑकर्स ओव्हर द मेडिटेरियन रिजन. आणि याच्यामुळे तिथे आपल्याला काय विंटर मध्ये पाऊस पडताना दिसतो. ओके, पुढचं बघा, पुढचं खालील विधानांचा विचार करा. निम्न अक्षवृत्ताच्या मानाने उच्च अक्षवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते. इंग्लिशमध्ये वाचूया आपण. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. हाय लॅटिट्यूड जनरली हॅव्स. जे हाय लॅटिट्यूड आहे, हाय लॅटिट्यूड म्हणजे काय, बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असेल की हाय लॅटिट्यूड म्हणजे काय. बघा हा इक्वेटर असतो, इक्वेटर पासून जसं जसं आपण वरती जातो आपल्याला काय दिसेल, लॅटिट्यूड बदलताना दिसतील. इव्हन साऊथला पण आपण जसं जातो तर आपल्याला लॅटिट्यूड बदलताना दिसतील. लॅटिट्यूड बद्दल हा प्रश्न बोलतो, अल्टिट्यूड बद्दल नाही. राईट. सो हाय लॅटिट्यूड जनरली हॅव ग्रेटर बायोडायव्हर्सिटी दॅन लो लॅटिट्यूड. हाय लॅटिट्यूड जनरली हॅव ग्रेटर बायोडायव्हर्सिटी दॅन लो लॅटिट्यूड. हा एक पहिला ऑप्शन. दुसरं बघा इथे वाचा. पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळते. इंग्लिशमध्ये वाचूयात. बायोडायव्हर्सिटी जनरली ग्रेटर ॲट लोअर अल्टिट्यूड दॅन हायर अल्टिट्यूड ऑन माउंटेन स्लोप. दोन कीवर्ड बघा. एक कीवर्ड काय सांगतो, एक लॅटिट्यूड बद्दल बोलतोय, दुसरा कीवर्ड आपला काय सांगतो, अल्टिट्यूड बद्दल बोलतोय. राईट. आता सिंपल गोष्ट आहे की जनरली आपण जेव्हा एन्व्हायरमेंट वाचतो किंवा क्लायमॅटिक रिजन बघतो, वर्ल्ड क्लायमॅटिक रिजन, इक्वेटोरियल टाईप ऑफ क्लायमेट आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की लोअर लॅटिट्यूड रिजन जो आहे नियर दी इक्वेटोरियल रिजन, तिथं आपल्याला खूप जास्त बायोडायव्हर्सिटी दिसते. तिथले व्हेजिटेशन जे आहे हे आपल्याला खूप जास्त एव्हरग्रीन फॉरेस्ट आपल्याला दिसेल, डेन्स व्हेजिटेशन दिसेल. म्हणूनच आपण अमेझॉन फॉरेस्टला काय म्हणतो, लंग्स ऑफ द अर्थ म्हणतो. कारण अमेझॉन फॉरेस्ट हा कुठे, लोअर लॅटिट्यूडला लोकेटेड आहे, अराउंड इक्वेटोरियल रिजनला लोकेटेड आहे. म्हणून हे पहिलं जे ऑप्शन आहे याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की थोडीशी गफलत केली की हाय लॅटिट्यूड जनरली हॅव ग्रेटर बायोडायव्हर्सिटी दॅन लो लॅटिट्यूड. हे उलट असावं की लो लॅटिट्यूड जनरली हॅव ग्रेटर बायोडायव्हर्सिटी दॅन दी हाय लॅटिट्यूड. राईट. सेकंड ऑप्शन काय सांगतो की बायोडायव्हर्सिटी जनरली ग्रेटर ॲट लोअर अल्टिट्यूड दॅन दी हायर अल्टिट्यूड ऑन दी माउंटेन स्लोप. परफेक्ट. राईट. हिमालयन माउंटेन बघा, ही माउंटेन रेंजेस आहे हिमालयाची. जनरली तुम्हाला हिमालयाच्या बेस लाईनवरनं जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता वरती तर तुम्हाला असं दिसेल की बायोडायव्हर्सिटी ह्या लोअर साईडला, लोअर अल्टिट्यूडला जास्त आहे कम्पेअर टू हायर. वरती तुम्ही जातात, वरती प्रेशरमध्ये बदलाव येतो, टेम्परेचरमध्ये बदलाव येतो आणि त्यामुळे तिथली इकोसिस्टम, तिथली बायोडायव्हर्सिटी ही आपल्याला स्कॅन्टी फॉर्ममध्ये दिसेल. ठीक आहे, लो फॉर्ममध्ये आपल्याला दिसेल. ओके, तर सेकंड स्टेटमेंट इथलं काय बरोबर आपल्याला दिसतं. ओके, सो लॅटिट्यूड रूल बघा, इक्वेटर पोल्स बायोडायव्हर्सिटी काय होते, डिक्रीज होते. आपण जेव्हा इक्वेटरवरनं पोलकडे जातो बायोडायव्हर्सिटी काय होणार, डिक्रीज होणार. वेन वी मूव्ह अवे फ्रॉम इक्वेटर टुवर्ड्स पोलर रिजन, ऑब्व्हियसली काय असणार, बायोडायव्हर्सिटी तिकडे कमी असणार. आणि अल्टिट्यूड रूल काय सांगतो, लो अल्टिट्यूड हाय अल्टिट्यूड बायोडायव्हर्सिटी काय होते, डिक्रीज होते. अल्टिट्यूडमध्ये जेव्हा आपण लो अल्टिट्यूडवरनं हाय अल्टिट्यूडला जातो तेव्हा आपली बायोडायव्हर्सिटी ही मित्रांनो डिक्रीज झालेली दिसेल. तुम्हाला लक्षात आलं हा प्रश्न आपण कसा डिकोड केला, या प्रश्नामध्ये आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग अप्रोच कसा यूज केला. ओके, पुढे बघा. पुढे हा एक महत्वाचा प्रश्न आलेला होता राज्यसेवेला. हा प्रश्न आहे ना, याचा रेफरन्स तुम्हाला जेव्हा तुम्ही जॉग्राफी ऑप्शनल शिकता, जॉग्राफी ऑप्शनल मधला खूप महत्वाचा एक कंपोनंट आहे जॉग्राफिकल थॉट्स. राईट. तर त्या थॉट्स मधनं हा प्रश्न आपल्याला आलेला दिसतो. किंवा राज्यसेवेचा जो अगोदरचा पॅटर्न होता मुख्य परीक्षेचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न, त्या पॅटर्न मध्ये पण आपल्याला याचा रेफरन्स दिसतो. ओके, हा प्रश्न काय सांगतो की डॅश डॅश हे मानवी भूगोलाचे जनक आहे, खालीलपैकी कोण हे मानवी भूगोलाचे जनक आहे. फॅक्च्युअल प्रश्न आहे, बट आपण कधी वाचलेलं नसतं किंवा जनरली आपल्याला हे स्टेट बोर्डमध्ये एनसीआरटी मध्ये याचा रेफरन्स नाही. राईट. एक आउट ऑफ बॉक्स गुगली प्रश्न आपला आयोग टाकतो, कुठून तरी विचारलं. बट तुमचं जर जॉग्राफी ऑप्शनल असेल तर जॉग्राफी ऑप्शनलचा बघा इथेही यूज होतो. ऑप्शनमध्ये हे क्लिअर कट दिलेलं आहे की मानवी भूगोलाचे जनक कोण. आपण विडाल बद्दल वाचतो
विडालची स्टोरी पण मी तुम्हाला सांगेल ऑप्शनलमध्ये. विडाल डी ला ब्लाचा त्याची स्टोरी सांगेल. त्यांनी कसं आपला एक वेगळा हे तयार केलेलं आहे, जॉग्रफीमध्ये स्थान तयार केलेलं आहे. त्याला जॉग्रफीचा जनक का म्हणतात हे पण आपण त्याच्यामध्ये बघू. आणि विडालनी दिलेली पॉसिबिलिझमची जी संज्ञा आहे, जी कॉन्सेप्ट आहे, ती आपण शिकणार आहोत. पॉसिबिलिझम आणि डिटर्मिनिझम मधला फरक काय तेही आपण बघू ऑप्शनलमध्ये, राईट. ठीक आहे. सो याचा आन्सर काय, विडाल डी ला ब्लाचा. बट आपलं काम काय, फक्त आन्सर सापडलं थांबायचं का नाही, बाकीच्या गोष्टी बघून घ्यायच्या. हेरोडोटस हा एक शब्द आहे. हेरोडोटस काय, इतिहासाचा जनक. हा पण प्रश्न तुम्हाला पीवायक्यू मध्ये कुठेतरी आलेला दिसेल, राज्यसेवेमध्ये किंवा कंबाईन मध्ये. हेरोडोटस कोण आहे, इतिहासाचा जनक आहे, फादर ऑफ हिस्ट्री. हिकॅटस काय, प्रारंभिक ग्रीक भूगोलज्ञ, भूगोलचा तज्ञ, राईट. ब्रुनेस एक फोर्थ ऑप्शन होता बघा, मानवी भूगोलातील योगदान महत्वाचे आहे, पण जनक त्याला मानले जात नाही. तर ब्रुनेसचं पण काय मानवी भूगोलातलं खूप महत्वाचं योगदान आहे, बट त्याला फादर आपण म्हणत नाही, राईट. सो फादर ऑफ ह्युमन जॉग्राफी कोण आहे, विडाल डी ला ब्लाचा, राईट. सो याला फादर म्हणतात का, कारण की यांनी एन्व्हायरमेंटल डिटर्मिनिझमची कॉन्सेप्ट काय केली होती, संज्ञा काढलेली होती. अतिशय महत्वाची कॉन्सेप्ट एन्व्हायरमेंटल डिटर्मिनिझम आणि पॉसिबिलिझम ही संकल्पना यांनी काय केली होती, मांडलेली होती, राईट. ठीक आहे. ओके. सो यांनी काय केलं होतं, पॉसिबिलिझम ही अतिशय महत्वाची संज्ञा जी अपोज करते एन्व्हायरमेंटल डिटर्मिनिझमला ही मानलेली आहे, राईट. आपण पुढे शिकूयात. ओके. सो पुढचं बघा, पुढचं जर आपल्याला बघायचं झालं तर येस, याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत आपण काय केलंय की पुस्तके कुठले लागतात, पीवायक्यूचं अनालिसिस, रिव्हर्स इंजिनिअरिंग अप्रोच हे आपण बघितलं. आता आपण बघू की जॉग्रफीचे जे प्रश्न आहे हे मुख्य परीक्षेला कसे येतात. कारण आता नवीन जो पॅटर्न आहे याच्यामध्ये मुख्य परीक्षेला आन्सर लिहिणं हे एक थोडंसं चॅलेंजिंग आहे. बट तुम्ही जर आपले सेशन्स केले, आपलं आन्सर रायटिंग मॉड्यूल जे येणार आहे लवकरच ते बघितलं, ऑप्शनल जो मॉड्यूल येणार आहे ते बघितलं, किंवा राज्यसेवा मुख्यचं मॉड्यूल, पूर्वचं मॉड्यूल जे येणार आहे ते जर बघितलं, तुमच्यासाठी हे आन्सर रायटिंग असो किंवा पीवायक्यू अनालिसिस असो हे खूप सोपं होणार आहे, राईट. आमचं इथं काम काय आहे की तुम्हाला एक अप्रोच शिकवणं, आन्सर कसं लिहायचं हे सांगणं, आन्सरमध्ये व्हेरिएशन्स, डायव्हर्सिटी कशी ब्रिंग करायची ह्या गोष्टी सांगणं, जेणेकरून आपला मार्क्स वाढतील, आपला स्कोर वाढेल, राईट. तर बघा आपण एक दोन प्रश्न बघूयात, फक्त डिस्कस करूया कुठले कुठले प्रश्न आलेले आपल्याला दिसतात. आत्ता आपल्यासाठी रेफरन्स पॉईंट कुठला, युपीएससी. तर युपीएससी 2024ला एक प्रश्न आलेला आहे बघा की व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ डेमोग्राफिक विंटर, इज द वर्ड मुव्हिंग टुवर्ड सच अ सिच्युएशन, इलॅबरेट. वर्ड बघा कुठला, कीवर्ड इलॅबरेट. आपल्या सेशनमध्ये हे आपण सगळे कीवर्ड डिस्कस करणार आहोत. इलॅबरेटचा अर्थ काय, डिस्कस म्हणजे काय, अनालाइज म्हणजे काय, क्रिटिकली अनालाइज म्हणजे काय, सगळ्या गोष्टी बघू, राईट. सो लोकसंख्या शास्त्रीय हिवाळा. आता ही जी कॉन्सेप्ट आहे ना मित्रांनो, ही कॉन्सेप्ट थोडीशी करंट अफेअरशी संबंधित आहे. करंट बघा, करंटचे पण प्रश्न येतात, त्यासाठी न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे. न्यूजपेपर फक्त पॉलिटीच्या न्यूज नाही वाचायच्या, बाकीच्या न्यूज नाही, तर जॉग्राफिकल आस्पेक्ट्स, एखादं ह्युमन जॉग्राफीचं आर्टिकल असेल तेही वाचणं गरजेचं आहे. डेमोग्राफिक विंटर ही जी कॉन्सेप्ट आहे ही एजिंगशी संबंधित आहे, एजिंग फेनोमेना. जगामध्ये असे बरेचसे कंट्री आहे जे एजिंग फेनोमेना एक्सपिरियन्स करत आहे. फॉर एक्झाम्पल जापान, जर्मनी, ह्यामध्ये काय झालंय की ओल्ड एज पीपल जे आहे त्यांची पॉप्युलेशन ही जास्त आहे दॅन न्यू बॉर्न पीपल, राईट. ते एजिंग फेनोमेनामुळे त्या ठिकाणी काय होत आहे की बरेचसे कंट्रीज जसे इंडिया असू द्या, इंडोनेशिया असू द्या, इथले लोक आउट मायग्रेट होत आहेत तिथे काम करण्यासाठी, राईट. ठीक आहे. तर ह्या कॉन्सेप्ट आपण पुढे बघूयात. तर तुम्हाला एक सांगण्याचं तात्पर्य काय की कशा टाईपचे प्रश्न एक्झामला विचारले जातात. तर ही एक नवीन कॉन्सेप्ट आता रिसेंटली युपीएससी 2024च्या मुख्य परीक्षेमध्ये आली होती. हा एक सिल्वर इकॉनॉमीचा पण पार्ट आहे. सिल्वर इकॉनॉमी जनरली डील्स विथ द ओल्ड एज पॉप्युलेशन, राईट. ठीक आहे. पुढे बघा, व्हॉट इज सी सरफेस टेम्परेचर राईज. सी सरफेस टेम्परेचर राईज म्हणजे काय आणि हाऊ डज इट अफेक्ट द फॉर्मेशन ऑफ ट्रॉपिकल सायक्लोन. बघा, एकाच प्रश्नामध्ये आपल्याला दोन कॉन्सेप्ट दिसतील. एक सी सरफेस टेम्परेचर राईजची कॉन्सेप्ट आणि दुसरी ह्या कॉन्सेप्टमुळे सायक्लोन जे आहेत ह्या सायक्लोनवरती त्याचा काय परिणाम होतो, चक्रीवादळावरती त्याचा काय परिणाम होतो, राईट. तर दोन कॉन्सेप्ट आहे. ते दोन कॉन्सेप्ट शिकण्यासाठी तुम्हाला पहिलं ही कॉन्सेप्ट शिकावी लागेल, सी सरफेस टेम्परेचर राईज कशामुळे होतो, राईट. मग टेम्परेचर राईज झालं त्याचा इफेक्ट कसा होणार, मग त्याचा इफेक्ट ओशन करंटवरती कसा होणार, त्याचा इफेक्ट जी ओशनमध्ये असणारी सॅलिनिटी असते त्याच्यावरती कसा होणार, आणि त्याच्यानंतर याचा इफेक्ट ज्या 5 ते 6 कंडिशन लागतात
चक्रीवादळ बनण्यासाठी, सायक्लोन बनण्यासाठी, ट्रॉपिकल सायक्लोन स्पेशली, त्याच्यावरती कसा होणार, राईट. तर हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या आन्सर रायटिंग मॉड्यूलमध्ये पुढे डिस्कस करणार आहोत, राईट. तो आय होप की तुम्हाला हे प्रश्न थोडेसे समजले असतील की ह्या प्रश्नाचा पॅटर्न कसा आहे. मित्रांनो, शेवटी स्पर्धाग्राम EMPSC कट्टा आपल्या सगळ्यांसाठी एक एक्सपर्ट टीम घेऊन येत आहे आणि एक्सपर्ट टीम आपल्यासाठी बॅचेस लॉन्च करते. त्यात राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच, मुख्य परीक्षेची बॅच, गट ब गट क पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेची बॅच, इव्हन ऑप्शनलची बॅच, स्पेशली जॉग्राफी ऑप्शनल आणि बाकीचे जे ऑप्शनल आहे त्या ऑप्शनलची बॅच आपण लॉन्च करत आहोत. इव्हन याच्यामध्ये आपण आन्सर रायटिंग मॉड्यूलची बॅच पण लॉन्च करणार आहोत लवकरच, राईट. त्याच्यामध्ये PYQ डिस्कशन पण आपलं होणार आहे. तर या बॅचेस नक्कीच तुम्ही आपल्या स्पर्धाग्राम जे ॲप आहे याच्यावरती जा, प्ले स्टोअरला हे डाउनलोड करा. ह्या ॲपवरती तुम्हाला ह्या बॅचेस नक्कीच आता भेटणार आहेत, राईट. ठीक आहे. सो लवकरच आपली बॅच येणार आहे. तो स्टे ट्यून विथ आवर स्पर्धाग्राम फॅमिली आणि आपले यूट्यूबचे लेक्चर्स पण तुम्ही बघत चला. आय होप की तुम्हाला सगळ्यांना हे लेक्चर आवडलं असेल. बऱ्याचशा नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटल्या असेल जॉग्राफीबद्दल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दी लेक्चर. थँक्यू.